मित्रांनो, बरोबर पाहिलात तुम्ही. मुंबई उच्च न्यायालय येथे तुम्ही शिपाई पदासाठी फॉर्म भरलेला असेल, लिपिक या पदासाठी फॉर्म भरलेला असेल किंवा स्टेनोग्राफर पदासाठी फॉर्म भरलेला असेल, तर या सर्व पदांच्या परीक्षा ही एकाच दिवशी आणि एकाच वेळेमध्ये होणार आहेत. व्हायरल परिपत्रकामध्ये किती सत्यता आहे आणि काय आहे, तर या संदर्भामध्ये संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याच पद्धतीनं जर या ठिकाणी सर्व परीक्षा एकाच वेळी झाली, तर यामध्ये कोणत्या व्यक्तींचं नुकसान आहे आणि कोणत्या व्यक्तीचं बेनिफिट आहे, ते देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या अगोदर तुम्ही जर नवीन असाल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी परिपत्रक प्रकाशित करण्यात आलेलं आहे. सर्वात अगोदर तुम्हाला समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर त्यांच्याकडून काही अतिशय महत्त्वाची माहिती ती मागवण्यात आलेली आहे. म्हणजेच या ठिकाणी हे पहिलं पाऊल आहे, की परीक्षेला सुरुवात झालेली आहे. म्हणजेच काय, तर परीक्षेच्या हालचाली जी आहेत त्या संदर्भामध्ये सध्या सुरुवात झालेली आहे. तर फक्त किती सेंटर आहेत, किती जागा आहेत, या संदर्भामध्ये ऑलरेडी पूर्ण माहिती पाठवण्यासाठी हे पत्र पाठवण्यात आलेलं आहे. थोडंसं आपल्याला हे परिपत्रक अत्यंत चांगल्या पद्धतीनं समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण यामध्ये बरेच विद्यार्थी कन्फ्युजन आहेत, की परीक्षा या ठिकाणी पाहू शकतो आपण 26 एप्रिल 2026 लाच होणार आहे, रविवारी. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजेच पद पहा, या ठिकाणी हायलाइट्स केलेले आहेत. लिपिक, वाहन चालक, शिपाई, हमाल, फराश सर्व पदांचा या ठिकाणी समावेश केलेला आहे. आणि दुसरं काय म्हटलेलं आहे, तर पाहू शकतो आपण या ठिकाणी स्पष्ट उल्लेख केलेला आहे, की चाळणी परीक्षा घेण्यात येणार आहे आणि तिन्ही पदाकरिता चाळणी परीक्षा एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. हे अत्यंत महत्त्वाचा, कन्फ्युजन करणारा, गोंधळात टाकणारा आणि विद्यार्थ्यांना टेन्शन देणारा पॉइंट्स आहे. तर हा पॉइंट्स आपल्याला समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आता जरी या ठिकाणी 26 एप्रिल परीक्षेची तारीख सांगितलेली आहे, तर या ठिकाणी ज्या पद्धतीने जर समजा 26 तारखेला अदर्स कोणत्या एक्झाम्स नसतील, सर्व सुरळीत असेल आणि सेंटर जर अवेलेबल होत असतील, सर्व जेवढे काही कॅन्डिडेट्स आहेत, जेवढे काही जागा प्राप्त झालेल्या आहेत, 3 पोस्टची एक्झाम घ्यायची असल्यामुळं या ठिकाणी जागा, सेंटर अतिशय जास्त आणि तेवढ्या विद्यार्थ्याची सोय होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळं या ठिकाणी ही माहिती मागवण्यात आलेली आहे. ही माहिती पाठवल्याच्या नंतर पुढे फायनल या ठिकाणी दिनांक ठरवण्यात येणार आहे. तर दुसरा महत्त्वाचा पॉइंट्स पहा या ठिकाणी. दुसरा पॉइंट्स बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे. दिनांक 26 एप्रिल 2026 रविवार रोजी परीक्षा केंद्र उपलब्ध आहे किंवा कसे? आता हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण जर मित्रांनो त्यांनी माहिती पाठवली, की रविवारी आता या ठिकाणी सर्व सेंटर्स, केंद्र अवेलेबल आहे आणि सर्व विद्यार्थ्यांची पूर्तता होऊ शकते, तर मात्र 26 एप्रिल आपली ही तारीख 100% या ठिकाणी ठरू शकते. तर आता या ठिकाणी आपण पाहूया मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांनी शिपाई पदासाठी फॉर्म भरलेला आहे, त्याच विद्यार्थ्यांनी चालक पदासाठी फॉर्म भरलेला आहे आणि त्याच विद्यार्थ्यांनी लिपिक या पदासाठी फॉर्म भरलेला आहे. तर अशा विद्यार्थ्यांचं आता होणार आहे तरी का? कारण परीक्षा एकाच वेळी, एकाच दिवशी होणार आहे. आणि तुम्हाला सुद्धा माहिती आहे, जर परीक्षा एकाच वेळी होणार असेल, तर एकाच मुलांची 3-3 परीक्षा घेणं शक्य आहे का? तर याचं उत्तर येईल, तुम्हाला सुद्धा माहिती आहे, एकाच मुलाचं एकाच दिवशी 3 पेपर घेणं हे शक्य नाही. एक्झाम्पल, एकाच मुलानं समजा शिपाई पदासाठी फॉर्म भरला, चालक पदासाठी फॉर्म भरला, लिपिक पदासाठी फॉर्म भरला. तर आपल्याला माहिती आहे, शिपाई या पदासाठी अर्धा तास लागतो, चालक या पदासाठी अर्धा तास लागतो आणि लिपिक या पदासाठी 1 तास लागतो. म्हणजेच एका विद्यार्थ्याला या ठिकाणी 2 तास लागणार आहेत परीक्षेसाठी, जर 3 पेपर घ्यायचं ठरवलं तर. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजेच असं बी नाही, की एका विद्यार्थ्यानं लिपिक या पदाचा फॉर्म मुंबई उच्च न्यायालयामध्ये टाकला असेल, तर त्याच विद्यार्थ्यांनी शिपाई या पदाचा फॉर्म नागपूरला टाकलेला आहे. ही सुद्धा अडचण आहे. जर एकाच वेळी परीक्षा होणार असेल, तर ह्या विद्यार्थ्याला सहज शक्य नाही, की त्या ठिकाणी जाऊन त्याच वेळी पेपर देणं. त्याच्यामुळं अजून सध्या तर जेव्हा पूर्ण मित्रांनो माहिती येईल, सूचना येतील, त्यावेळेस आपल्याला ही सर्व माहिती जी आहे क्लिअर होईल, की एकाच दिवशी तिन्ही पेपर घेतले जातील का? जर होणार असतील तर. त्याच्यामुळं या ठिकाणी अतिशय थोडीशी अडचण आहे, विद्यार्थ्यामध्ये संभ्रम आहे. तर मित्रांनो, आत्ताच या ठिकाणी तुम्ही तेवढी काळजी करू नका. फक्त आता सध्या एक्झामवर फोकस करा. अजून 2 महिने तुमच्याजवळ शिल्लक राहिलेले आहेत. तर त्या महिन्यामध्ये फक्त तुम्ही आता चांगल्या प्रकारे तयारी करा आणि याच्या संदर्भामध्ये अजून काही दिवसानंतर माहिती प्रकाशित केली जाईल. त्याच्यानंतर सगळं आपल्याला क्लिअर होईल, की तुम्हाला फक्त 3 पदापैकी किती पदासाठी एक्झाम देता येणार आहे. कारण मित्रांनो, विद्यार्थ्यांनी ₹1,000 म्हणजेच 3 पदासाठी ₹3,000 भरलेले आहेत. काही विद्यार्थी
4ही पोस्टसाठी काही विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला असेल वेगवेगळ्या आस्थापनेवर. तर अशा वेळेस आता थोडासा या ठिकाणी संभ्रमामध्ये टाकण्यासारखं आहे. त्याच्यामुळं अजून काही माहिती अपडेट्स आलेली नाही पूर्ण क्लिअरमध्ये. आता यावरून तर आपल्याला कळते की तुम्हाला एकच पेपर देता येणार आहे, कोणताही जे परिपत्रक व्हायरल होईल त्याच्यामधून आपल्याला कळते की एकच तुम्हाला पेपर देता येणार आहे. ती तुमची चॉईस असेल, तुम्ही कोणता पेपर देणार किंवा कोणता पेपर निवडणार. परंतु अजून क्लिअरली ज्यावेळेस वेळापत्रक येईल त्यामध्ये सांगण्यात येईल, तर त्यावेळेस पूर्ण माहिती ही अपडेट होईल किंवा क्लिअर होईल. त्याच्यामुळं आताच कोणताही निर्णय न घेता ज्या पदाची तुम्ही तयारी करत असाल सर्व पदांची तयारी करा आणि यावेळेस पोस्ट कशीही करून मिळवायचा या ठिकाणी प्रयत्न करा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तयारी करत असताना चांगल्या प्रकारे तयारी करा मित्रांनो. आपण ऑथेंटिक माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो तुम्हाला. त्याच पद्धतीनं ऑथेंटिक कंटेंट्स देण्याचा देखील प्रयत्न करत असतो. तर शिपाई असो, लिपिक असो, स्टेनोग्राफर असो, कार ड्रायव्हर असो, ह्याला आवश्यक जेवढं तेवढं स्टडी मटेरियल्स आहे, क्वेश्चन पेपर असतील, नोट्स असतील, सर्व आपण व्यवस्थित तयार केलेले आहेत मित्रांनो. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. तसेच PDF मुफ्त स्वरूपामध्ये घेण्यासाठी टेलिग्राम चॅनल्स आपण तयार केले, त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करा आणि ही माहिती कशी वाटली या सर्वांमध्ये कमेंट्स करा आणि ही माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा.